नमस्कार मंडळी, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की मानसिक त्रास होऊ नये यासाठी काय करायला पाहिजे। आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या मानसिक तणावातून जात आहे। पैसा, नाती, कामाचा ताण, अपेक्षा, अपयश, सोशल मीडियाचा प्रभाव आणि भविष्याची चिंता या सगळ्यामुळे मन हळूहळू थकू लागतं। शरीराला जशी विश्रांतीची गरज असते तसंच मनालाही शांतता आणि काळजीची गरज असते। मानसिक त्रास पूर्णपणे टाळणे कदाचित शक्य नसेल, तरी योग्य सवयी लावल्या तर आपण त्याचा परिणाम कमी करू शकतो आणि आपल्या मनाला शांत करू शकतो। चला तर मग बघूयात की आपण कोणत्या कोणत्या गोष्टी करून मनाला शांती मिळवू शकतो। नंबर 1, स्वतःला वेळ द्या। सगळ्यांसाठी धावताना अनेकदा आपण स्वतःलाच विसरतो। दररोज थोडा वेळ स्वतःसाठी काढा। शांत बसा, आवडतं गाणं ऐका, चालायला जा किंवा मन मोकळं करा। जेव्हा मनाला विश्रांती मिळते तेव्हा विचार पॉझिटिव्ह असतात आणि सकारात्मक विचार आपल्याला खूप काही मानसिक शांती मिळवून देण्यासाठी फायदेशीर ठरतात। नंबर 2, प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेऊ नका। लोक काय बोलतात, कोण काय विचार करेल याचा जास्त विचार केल्याने मानसिक थकवा वाढतो आणि ते तुम्ही खूपदा जाणवलंही असेल तुम्हाला। कारण जेव्हा तुम्ही इतरांबद्दल, काही निगेटिव्ह गोष्टींबद्दल विचार करता, सतत तुम्ही कोणत्या ना कोणत्या विचारामध्ये असता, त्यावेळेस तुम्हाला खूप थकल्यासारखं आणि मानसिक ताणतणावातून गेल्यासारखं असं नेहमी वाटत असेल। पण याच गोष्टी जर तुम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला शिकलं तर तुम्हाला मनाला शांत वाटेल। प्रत्येकाला खुश ठेवणं हे शक्य नसतं। काही गोष्टी दुर्लक्ष करायला शिका। मन शांत ठेवण्यासाठी सोडून द्यायलाही शिका। ही खूप मोठी कला असते, कारण आजच्या धावपळीच्या युगामध्ये आपण जर अशाच प्रकारे सगळ्यांचा विचार करत बसलो तर खूप मानसिक तणावातून आपण जात असतो। त्यामुळे मनाला दुर्लक्ष करायला शिकवा। नंबर 3, नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा। नेहमी तक्रारी करणारे, कमी लेखणारे आणि नकारात्मक बोलणारे लोक आपल्या मनावर परिणाम करतात। ज्या लोकांमुळे तुम्हाला ताण येतो त्यांच्यापासून थोडं अंतर ठेवणं गरजेचं आहे। सकारात्मक लोकांच्या सहवासात राहिल्यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि हे तुम्ही खूपदा फीलही केलं असेल। कारण कसं आहे, आपण जेव्हा आपल्या आवडत्या लोकांच्या सहवासात असतो तेव्हा आपण जास्त पॉझिटिव्ह राहतो। आपले स्वभाव, आपले गुण सगळे खुलून येतात आणि त्याचप्रमाणे जर आपण निगेटिव्ह लोकांच्या संपर्कात असलो तर आपल्याला सेफ वाटत नाही किंवा ताणतणाव वाटतो। अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही खूपदा जाणवल्या असतील। त्यामुळे प्रयत्न करा की तुम्ही जास्तीत जास्त पॉझिटिव्ह लोकांच्या संगतीमध्ये राहाल। आजच्या युगामध्ये असं झालं आहे की आपण कधीकधी मित्रमैत्रिणींमध्ये, इतर लोकांमध्ये जेव्हा बसतो, बरोबरी करण्याचा किंवा ताणतणावाच्या गोष्टी जर इतरांच्या जरी ऐकल्या आपण तर त्यामुळे आपल्या मनावरती खूप मोठा परिणाम होत असतो। त्यामुळे शक्य होईल तेवढं पॉझिटिव्ह लोकांच्या सहवासात राहा आणि पॉझिटिव्ह गोष्टीच ऐकण्याचा प्रयत्न करा। नंबर 4, सोशल मीडियाचा मर्यादित वापर करा। आपण सोशल मीडियामधून खूप पॉझिटिव्ह गोष्टी घेऊ शकतो। ज्याच्यातून तुम्हाला आवडत असेल तर म्युझिक ऐकणं, सोशल मीडियावरची मोटिवेशनल गोष्टी ऐकणं, या गोष्टी तुम्ही करत जा। दिवसभर इतरांच्या आयुष्याची स्वतःशी तुलना केल्याने असमाधान वाढतं। सोशल मीडियावर दिसणारं प्रत्येक जीवन परिपूर्ण नसतं। मोबाईलपासून थोडा वेळ दूर राहा, म्हणजे खऱ्या आयुष्याला महत्त्व द्या। तुम्हाला बघा खूप छान वाटेल। नंबर 5, पुरेशी झोप घ्या। झोप कमी झाली की मन चिडचिडतं, चिंता वाढते आणि विचारांवर नियंत्रण राहत नाही। दररोज किमान 7 ते 8 तासांची झोप मानसिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाची असते आणि आजच्या धावपळीच्या युगामध्ये काय झालंय की माणसाला मनाइतकी पुरेशी झोप मिळत नाही। त्यामुळे कधीकधी खूप गोष्टींवरची चिडचिड आपली वाढून जाते।
कुटुंबातील आपला रोजचा ताणतणाव, काहीचा मानसिक त्रास यामुळे आपल्याला पुरेशी झोप कधी लागतसुद्धा नाही. पण तुमच्या मनाला आवडणारे लेख, मोटिवेशनल गोष्टी आणि आवडणारं म्युझिक यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टींमुळे पुरेशी झोप मिळायला खरंच गरजेचं ठरेल ते. त्यामुळे तुम्ही नक्की ऐका. नंबर 6, मनातलं बोलायला शिका. मनात सगळं दाबून ठेवल्यामुळे त्रास वाढतो. विश्वासू व्यक्तींशी बोला. कधी फक्त मन मोकळं केल्याने अर्धा ताण कमी होतो. आपण आवडत्या लोकांजवळ किंवा खात्रीशीर जे लोक तुम्हाला वाटतील त्यांच्याजवळ मन मोकळं केलं पाहिजे. त्यामुळे तुम्हाला पॉझिटिव्ह वाटेल, मनावरचा ताण खूप कमी होईल. नंबर 7, स्वतःची तुलना इतरांशी करू नका. प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा असतो. कधी आपल्याला असं वाटतं की दुसऱ्यांचं जीवन बघून मी कुठेतरी खूप मागे राहिली आहे, मी कुठेतरी खूप मागे राहिलो आहे, अशा प्रकारे आपल्याला मानसिक त्रास व्हायला लागतो. पण या गोष्टी कारण जीवनातील प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा असतो. एखादी गोष्ट एखाद्याला कमी वयामध्ये मिळते तर एखाद्याला तीच गोष्ट खूप वयामध्ये मिळते. तर या गोष्टीचा मानसिक त्रास घेऊन चालणार नाही. तर या गोष्टीचा पॉझिटिव्ह कसा विचार करता येईल हे मला इतक्या दिवसांनीच का मिळालं यावर आपण विचार केला पाहिजे. आहे त्यात समाधानी राहिलं पाहिजे. कोणीतरी तुमच्यापेक्षा पुढं असेल पण तुमच्यातही काही खास आहे, या गोष्टीचा तुम्ही नेहमी विचार करायला हवा. स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या. तुमचा आनंद त्यामुळे हिरावून घेतला जाणार नाही. कारण आपल्याकडे जे आहे त्याचा आपण आधी पॉझिटिव्ह विचार केला तर आपल्याला असं वाटेल की खरंच मी खूप आनंदी आहे. आणि जर आपण इतरांशी तुलना करत बसलो तर तुम्हाला असं वाटेल की मी कुठेतरी मागे राहिलो आहे. कारण आपण कधीही जे लोक खूप यशस्वी झालेले आहेत त्यांच्याकडे खूप लक्ष केंद्रित करतो आणि आपल्या जे सर्कलमध्ये लोक असतील त्यांना आपण दुर्लक्षित करतो. त्यामुळे कुठेतरी मानसिक त्रास आपला वाढत असतो. त्यामुळे इतरांशी तुलना करणं हळूहळू कमी करा. नंबर 8, व्यायाम करा, ध्यान करा. दररोज थोडा व्यायाम, प्राणायाम किंवा ध्यान केल्याने मन शांत राहतं. किंवा एखाद्या तुम्हाला आवडत्या देवाचं नामजप करा, त्यामुळे मनाला खूप आराम मिळेल. हे फक्त शरीरासाठी नाही तर मानसिक आरोग्यासाठी औषधासारखं, मेडिसिनसारखं काम करेल. कारण एखादी सवय किंवा नामजप करताना तुम्ही ते जर 21 दिवस कंटिन्युअस केलं, पॉझिटिव्ह गोष्टी दररोज ऐकल्या तर याचा परिणाम आपल्या मनावरती मोठ्या प्रमाणात होईल. याचा तुम्ही नक्की अनुभव घ्या. नंबर 9, छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा. मोठ्या आनंदाची वाट पाहताना आपण छोट्या आनंदाला विसरतो. खूपदा असं होतं की छोट्या गोष्टींचा आपण आनंदच घेत नाही. कारण आपल्या पुढे किंवा भविष्याची जी मोठी चिंता असते तीच आपल्याला सतावत असते नेहमी. त्यामुळे आयुष्यामध्ये वर्तमानामध्ये काय चाललं आहे या गोष्टी आपण खूपदा विसरतो आणि डिस्टर्ब राहतो, मानसिक त्रासामध्ये राहतो. तर असं न करता तुम्ही त्या वर्तमानात जगण्याचा प्रयत्न करा. कुटुंबासोबत वेळ घालवा, निसर्ग पाहणे किंवा चहा पिताना शांत बसणे या गोष्टी मनाला ऊर्जा देतात. त्यामुळे या गोष्टीचा नक्की आनंद घ्या. वेळोवेळी छोट्या गोष्टीचा आनंद घेणं ही खूप गरजेचं असतं. नंबर 10, स्वतःवर प्रेम करा. तुम्ही परिपूर्ण नसाल तरी तुम्ही महत्त्वाचे आहात. कारण स्वतःचं आयुष्य स्वतःसाठी एक खूप मोठी स्टोरी असते, प्रत्येकाची असते. कारण आपण आयुष्य कशाप्रकारे जगलो आहे, कशाप्रकारे आपण पॉझिटिव्ह गोष्टी केल्यात, निगेटिव्ह गोष्टींना फेस केलं आहे, हा आयुष्यातला आपल्यासाठी खूप मोठा धडा असतो. त्यामुळे आपल्या स्वतःचं जीवन हे परिपूर्ण कसं आहे किंवा आपण याच्यातून काय शिकलो हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. स्वतःच्या चुका स्वीकारा. स्वतःला कधीही कमी लेखू नका. जेव्हा माणूस स्वतःवर प्रेम करायला शिकतो तेव्हा मानसिक त्रास कमी होऊ लागतो
आणि स्वतःवरचं प्रेमच आपलं पॉझिटिव्ह कॉन्फिडन्स आपल्यामध्ये घेऊन येऊ शकतो. कारण खूपदा कसं असतं की आपल्या मनामध्ये ह्या शंका असतात की मी ही गोष्ट करू शकेन का. स्वतःवरचा जो विश्वास असतो ना कुठेतरी कमी झालेला असतो आपल्या आजूबाजूच्या वातावरणामुळे, आजूबाजूच्या लोकांमुळे. कधी कुणी आपल्याला हिणवलं असेल की तू असा दिसतोस, तू अशी दिसतेस किंवा तू अशी राहतेस, तर या गोष्टीकडे लक्ष न देता स्वतःमध्ये पॉझिटिव्ह गोष्टी घेऊन मी कसं छान आहे, मी कसं ज्या संकटातून बाहेर निघालो या गोष्टीकडे नेहमी लक्ष करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. असं कधीही म्हणू नका की मी या संकटातून बाहेर कशा प्रकारे निघेल. तर हा विश्वास तुम्ही ठेवायला हवा की मी या संकटातून बाहेर निघणारच आणि निघेन. मागे जे संकट आले तुमच्या आयुष्यामध्ये त्या संकटांना तुम्ही पार केलंच आहे ना, तर या पण गोष्टीतून तुम्ही कधीतरी बाहेर निघाल. हा विश्वास तुम्ही नक्की ठेवा. तेव्हाच आपलं स्वतःवरचं प्रेम, सेल्फ कॉन्फिडन्स आपला टिकून राहील. शेवटचा संदेश, जीवनात समस्या येणारच, पण प्रत्येक समस्येला मनावर घेणं गरजेचं नाही. मन मजबूत ठेवण्यासाठी सकारात्मक विचार, चांगल्या सवयी आणि स्वतःवरचा विश्वास खूप महत्त्वाचा आहे. लक्षात ठेवा, मन शांत असेल तर जीवनातील अर्ध्या समस्या आपोआप कमी होतात. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि या व्हिडिओ ऐकल्यानंतर मानसिक त्रास टाळण्यासाठीचे उपाय तुम्ही नक्की अवलंब करा जीवनामध्ये आणि तुम्हाला या गोष्टींपासून खूप काही मिळाल्याचं समाधानही मिळेल. तर या गोष्टी तुम्ही दररोज ऐका आणि खरंच बघा की तुमच्या जीवनामध्ये काय बदल होतात. हे जर सांगितलेले मुद्दे तुम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न केला आणि जीवनामध्ये या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बदल केला तर खूप मोठा बदल तुमच्या आयुष्यामध्ये होऊ शकतो. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला आणि तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद. असेच व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.